लाडक्या बहिणींच्या अडचणींसाठी ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा रूपम घुगे आक्रमक. महिला बाल विकास कार्यालय गाठले. जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा रूपम घुगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बाल विकास विभागाला भेट दिली. यावेळी महिलांना KYC प्रक्रियेदरम्यान होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना KYC साठी विविध कागदपत्रे आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रूपम घुगे यांनी थेट महिला व बाल विकास कार्यालय गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सुरुवातीला योजनेसाठी अशा प्रकारच्या अटी नव्हत्या, मात्र आता अचानक अटी आणि शर्ती लावल्या जात आहेत. हे चुकीचं आहे. सामान्य महिलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या समस्या तातडीनं सोडवण्यात याव्यात आणि KYC प्रक्रिया सुलभ करावी अशी ही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. लाडक्या बहिणीच्या अडीअडचणीसाठी तुम्ही आज स्वतः लाडक्या बहिणी कार्यालयात गेलते, काय सांगणार? कार्यालयामध्ये मी प्रशासनाशी ज्यावेळेस बोलले तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे डिसेंबरमध्ये जो त्यांनी KYC करायला सांगितली होती महिलांनी केली नाही. पण महिलांसोबत ज्यावेळेस मी चर्चा केली त्यावेळेस सर्व महिलांचं हे म्हणणं आहे की आम्ही KYC साठी ट्राय केलं पण त्यांनी बँकेत केली. तर हा जोपर्यंत आपण काय निर्णय दिलेला आहे शासनाने हा महिलांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना काय करायचं याची दिशा मिळत नाही. त्यामुळे हा लाडक्या बहिणीचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी ज्यावेळेस कार्यालयामध्ये बोलले तर त्यावेळेस तिथे अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की तिथे नवीन अधिकारी जॉईन होणार आहे. तर त्यांना मी हाच जाब विचारला की ठीक आहे KYC नाही झाली म्हणून तुम्ही त्यांचे 5-5 महिन्याचे महिलांचे पेमेंट थकीत केलेले आहे. तर त्यासाठी आता पुन्हा KYC ही जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये करायची आणि या महिलांना पुन्हा रुजू करून यांना यांचं मानधन हे देण्यात यावं. याच्यासाठी मी तिथे जाऊन आता यांच्याशी बोलले, अधिकाऱ्यांशी बोलले. सरकार काल चालढकल करते की लाडक्या बहिणीवरती मुद्दाम काहीतरी डॉक्युमेंट्स? खूप जास्त चालढकलपणा हा चालू आहे. कारण की ज्यावेळेस लाडकी बहीण ही योजना काढली त्यावेळेस कुठली अटीशर्ती नव्हती. त्यानंतर अटीशर्ती टाकून जवळपास 50% महिला या वगळण्यात आल्या. त्यानंतर KYCच्या नावाखाली 70% महिला या वगळण्यात आलेल्या आहेत आणि महिला ह्या दारोदार फिरताय अधिकाऱ्यांच्या, पण त्यांना कुठेही न्याय मिळत नाही, कुठेही त्यांच्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत नाही. काय नाव आपलं? माझं नाव रूपम घुगे, जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी.